7 खून, 5 खुनाचे प्रयत्न, 1 बलात्कार, 10 विनयभंग, 10 सोनसाखळ्यात चोरी, 18 घरफोड्या, 39 चोऱ्या, 53 मोटरसायकल चोरी, 18 अपहरण, 25 मारहाण आणि दुखापत. ही आहे नाशिकच्या पोलिसांची कुंडली. कुंभमेळा तोंडावर आलेला असताना पोलिसांच्या कुंडलीतले ग्रह फिरलेत. गुन्हेगारी टोळ्यांचे राहुकेतू पोलिसांच्या आणि नाशिककरांच्या बोकांडी बसलेत. त्यातही विशेष म्हणजे वर पाहिलेली आकडेवारी ही अवघ्या 2 महिन्यातली आहे. 2 महिन्यात गुन्हेगारीनं त्रिशतक गाठलं असलं तरी पोलीस सुस्तच आहेत. गुन्हेगार आणि दरोडेखोरांनी आता मंदिरांवरही आपली वक्रदृष्टी वळवली आहे. 2 दिवसांपूर्वी कालिका मातेच्या मंदिरात पुजारी आणि रखवालदाराला शस्त्राचा धाक दाखवून चंदन वृक्षाची लूट झाली. या घटनेला 3 दिवस उलटूनही अजून चोरट्यांचा पत्ता नाही. त्याच्याच 1 दिवस आधी रात्री 9 वाजता जिल्हा परिषद कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर किरकोळ कारणावरून तरुणाचा भोसकून खून झाला. त्यातल्या गुन्हेगारांचाही पोलिसांना पत्ताच नाही. पोलीस करतात तरी काय, हा प्रश्न उपस्थित होतोय. आयात केलेले पालकमंत्री आणि निवडून आलेले सत्ताधारी पक्षातले 3 आमदार आणि नवे पोलीस आयुक्त आणि नव्या पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या, या भांडवलावर नाशिकची गुन्हेगारी वास्तवात खूप कमी व्हायला हवी होती. पण तसं न होता ह्या नवीन बदलून आलेल्या अधिकाऱ्यांनी चंगच बांधलाय की काय, शतकानुशतके वाढवायचेच का काय गुन्हे. कारण साधारण 3 महिन्यामध्ये 300च्या वरती जर गुन्ह्यांची नोंद होते आणि बोटावर मोजण्या इतक्या गुन्ह्यांची फक्त उकल होते आहे, तर या पालकमंत्र्यांना ह्या नाशिकचं पालकत्व पचनी पडतंय की नाही असा प्रश्न पडलेला आहे. नवीन आयुक्त आलेले आहेत, तर आम्हाला काही बदल दिसला असता किंवा जे गुन्हेगारी वाढत चाललेली आहे त्याच्यात काही नियंत्रण आलं असतं किंवा एक काही वेगळ्या पद्धतीने त्याचं एक इम्प्लिमेंटेशन झालं असतं. सध्याची परिस्थिती अशी आहे की जसं आम्हाला ते आकडा मिळत आहे त्याच्यातनं ते 300+ असं काहीतरी गुन्ह्यात ह्याच्यात वाढ होते. कुंभमेळा अवघ्या 2 महिन्यांवर आलाय. या काळात नाशिकमधल्या सुरक्षेची अजून काय 3-13 वाजणार याची काळजी नाशिककरांना पडली आहे. सर्वसामान्य काळात शहराची सुरक्षा पोलिसांना झेपत नाहीये, तर कुंभमेळ्यात पोलीस काय दिवे लावणार असा सवाल नाशिककर विचारतायत. मात्र आपण सज्ज आहोत असं सरधोपट उत्तर पोलीस अधिकारी देत आहेत. गुन्हेगारी वाढलेली असं म्हणता येणार नाही आपल्याला, कारण पोलिसांची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आम्ही मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत आता मोठ्या प्रमाणात कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. रस्त्यावर रात्री जे टवाळखोर वगैरे फिरतात, विनाकारण टवाळखोर फिरतात, दारूच्या दुकानांजवळची लोक, जॉगिंग पार्क जवळची लोक, नाट्य मंदिर, सिनेमा थिएटरजवळ विनाकारण घोटाळणारे, लेडीज हॉस्टेलजवळ किंवा मुलांच्या हॉस्टेलजवळ घोटाळणारे, यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. निवडणुकीत भाजपनं गुन्हेगारीचा मुद्दा बराच चघळला. मात्र आता नाशिककर होरपळत असताना शहरातले भाजपचे 3 आमदार आणि पालकमंत्री मात्र मूग गिळून गप्प आहेत. कुंभमेळ्याच्या काळात नाशिकची सुरक्षा रामभरोसे असल्याचं चित्र आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.